माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद पूर्वार्ध भाग 43 वृंदावन विहार. सुत शौनकांना दुसऱ्या दिवशी प्रभातसमयी प्रेमाने शुक परीक्षित संवाद सांगू लागले. ते म्हणाले, परीक्षिताला वृंदावनातील गोपाळांच्या क्रीडांचे, वृंदावनातील शोभेचे, गोपींच्या कृष्णभक्तीचे वर्णन अधिक ऐकण्याची उत्कंठा लागली होती. त्याने विचारले, शुकदेव, वृंदावनातील शोभा वर्णन करून सांगा. गोपवलांचे सर्व खेळ वर्णन करून सांगा. त्या परमश्रेष्ठ गोपींची प्रेमभक्ती वर्णन करून सांगा. तुमच्यासारख्या पूर्ण विरक्त कृष्णरूपीचं मन निमग्न असलेल्या वक्त्यांकडून ते श्रवण करायला मिळाले तर माझे जीवन कृतार्थ होईल. शुकदेव स्मित करीत म्हणाले, राजा, हे प्रश्न विचारून माझ्यासमोर एक कठीण काम ठेवले, ज्याचे वर्णन रहस्य व्यास माझे पिता यांनाही पूर्ण उकलले नाही, ब्रह्मा शंकर यांनाही उमगले नाही. ते मी यथार्थ कसे सांगणार? पण राजा, त्या विषया इतका आनंदाचा दुसरा विषयच नाही रे. मी सांगतो. परीक्षित नीट अवधान देऊन ऐकू लागला. शुक म्हणाले, कृष्ण बलराम कधी यमुनेच्या तीरावर, कधी गोवर्धन पर्वताच्या उतारावर, तर कधी वृंदावनात गोपालक, गायी, वासरे यासह विहार करीत असत. तेव्हा अनेक प्रकारचे खेळ ते करीत असत. काही गोपबाला कृष्णावर रचलेली गाणी म्हणत, तर कोणी दोघे चौघे हातात हात घालून गात गात भटकत राहत. तर दुसरीकडे कृष्ण स्वतः वनमाला धारण करून भ्रमरासारखा गुणगुणत भ्रमराची नक्कल करीत गात असे. राजहंसाचा ध्वनी ऐकून कृष्णही तसाच ध्वनी काढी मोर नाचत ते पाहून त्यांच्यासारखा कृष्णही नाचे. तो इतका चांगला नाचे की मोराला लाज वाटे. कधी गायी तर दूर गेल्या की मेघ गंभीर वाणीने त्यांची नावे घेऊन हाका मारित असे. तेव्हा त्याचा आवाज ऐकून गोपबालकाची चित्तही मुग्न होईल. चकोर, क्रोच, रावे यांच्यासारखे ही कृष्णध्वनी काढी. वाघ, सिंह यांच्या डरकाळ्या ऐकून कधी कधी स्वतःनं भीती वाटल्यासारखे दाखवी. बलराम ठकून कधीच एखाद्या सोबत्याच्या मांडीवर डोके टेकून दिजे. तेव्हा कृष्ण बलरामाचे पाय चेपी, त्याला वारा घाली, त्याची सेवा करी. कोणी तुल्यबल पोरे कुस्ती खेळायला लागत, तेव्हा कृष्ण बलराम परस्परांच्या हातात हात घालून त्या खेळाडूंना वा 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 देत. कृष्णही कधी एखाद्यावर कुस्ती खेळे, दमल्यासारखे दाखवी. वृक्ष मुलावर, फुलांच्या शय्येवर, गड्यांच्या मांडीवर डोके टेकून झोपे. कोणी त्याचे पाय दाबून दे, कोणी पानाच्या पंख्याने वारा घाली, कोणी भावनेने भरून जाऊन कृष्णाचे गुण गाई. त्याचे गाणे ऐकत कृष्ण निद्रात येईल. कधी बेडकासारखे उड्या मारावे, कधी लपंडाव खेळावा, कधी झाडावरच्या माकडांना खिजवून त्याच्यासारखे चाळे करावे. असे खेळ ते मुले कृष्ण करीत असत. वृंदावनात प्रथम सर्व आले तेव्हा त्या गवळ्यांच्या मुलांना किती आनंद झाला. कोणी आनंदाने नाचू लागले, कोणी धावू लागले, एकमेकांना वनसौंदर्य दाखवू लागले, कोणी आपापसात लढालढी करू लागले, कोणी कृष्णाची बासरी घेऊन स्वतःच वाजवू लागले, शिंक वाजवू लागले. वृंदावनात वासरे पुढे खेळत होती, गायी चरत होते. गायी चरत त्यांच्याच मागे जात होत्या. कृष्ण त्यांच्या लीला पाहण्यासाठी वनदेव जलदेव भोवती जमून सूक्ष्म रूपात संगीताचे आलाप गंधर्वाकडून शिकून घेऊ लागले. गंधर्व गोपबालकांचे रूप घेऊन गाणी म्हणू लागले. कृष्ण बलराम यांच्या जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करू लागले. कोणी बालक एकमेकांच्या हात धरून कुंभाराच्या चाकासारखे फेर धरू लागले. कोणी जास्त वेगाने कोण धावतो याच्या स्पर्धा लावीत, कोणी रस्तिकेत खेळत, कोणी शिवाशिवी लंगडी खेळत, कोणी आवळे जाय फळे एकमेकांना मारत असत. कोणी डोलकीवर ताल धरीत कृष्ण बासरीवर ताना मारू लागला की सर्वजण मन लावून ऐकत. तालावर टाळ वाजवीत, परस्परांना वेडावेडीत वाकुले दाखवी, चिडवी. कोणी वृक्षाच्या फांद्यांना दोऱ्याचे झुले बांधून हौशीने उंच उंच झोके घेत. कोणी आपले हात दोन्ही बाजूंनी मस्तकावर धरून आपल्या दोन्ही दंडांवर दोन मुले लोंग कळून धरीत गरागरा फिरवीत. वृंदावन, नदी, पर्वत, सरोवर सर्व ठिकाणी ते गोपबालक कृष्ण बलरामासह अनेक खेळ खेळत असत. परीक्षिता, त्या वृंदावनात जेव्हा वर्षा ऋतू येई तेव्हा जी काही गोपशोभा दिसे तिला उपमा नाही. मेघ, वीज, वारा, कडकडाट यांनी आकाशच खवळल्यासारखे दिसे. निळसर काळे ढग आकाशात भरून येत. वारंवार गडगडाट होई. सूर्य झाकला जाई. आकाशाचा निळा रंग अदृश्य होई. जीवाला गुणांनी झाकले की ब्रह्मरूप असूनही तो गुणरूपाने
पूज्यत युक्त दिसतो. तसे आकाशभराने व्याप्त दिसे. सूर्याने 8 महिने पृथ्वीकडून बाष्परूपी कर घेऊन वर्षा ऋतूचे 4 महिने तो राजासारखा उदास होऊन पृथ्वीला समुद्रीचे दान देत असे. कसले दान देत असे? समृद्धीचे. मेघ दयाळू माणसासारखे तृष्णार्थ त्रस्त धरित्रीला सर्वत्र सर्वस्व देऊन टाकेल. परीक्षिता एखादा तप करतो तेव्हा वाळून जातो, पण देवाने प्रसन्न होऊन इष्टवर दिला की मग दष्टपुष्ट होतो. तसेच ग्रीष्मात पृथ्वीचे सुकलेले वाळलेले तृणवैभव वर्षाकाळी डोलत होते, भरपूर हिरवेगार वाढत होते. रात्री चंद्राचा प्रकाश नाही तेव्हा प्रारंभीच काजव्याचा प्रकाश दिसे. तेव्हा वाटे कलियुगात धर्म, सूर्य, शास्त्र, चंद्र नसताना पाखंडी मते कशी प्रचारात येतात, तसे ते काजवे बेडूक डराव करीत. त्यामुळे वेदपाठन करणाऱ्या तरुण छात्राची आठवण होईल. अरे राजा, एवढेच काय, ज्येष्ठात आटलेल्या ओढ्यांना पूर आला की वाटे मन ताब्यात नसलेल्या साधकाला सिद्धी वैभव मिळाली आहे की ते सर्व तो कुमार्गाने वाहून टाकते. कुठे हरित तृण आच्छादन, कुठे पांढऱ्या भूक्षत्र्या, तर कुठे लाल फुले यांनी भूमीची शोभा राजसैन्यासारखी चित्रविचित्र दिसे. मुसळधार पावसाचा मारा पर्वत सहन करीत. ते पाहून संकटाने न चलणाऱ्या धीर पुरुषांनी आठवण होईल. पण थोड्याच पावसाने वाहून जाणारे डोह पाहिले की उजळ मनाच्या माणसाला जरासा गुणअंगी असला की कसा उन्मत्तपणा येतो त्याचे स्मरण होईल. मार्गावरील गवत चढून ते ओळखून येईनासे झाले की वाटे नित्य अभ्यास न करणारे छिद्र वेद विसरले की असे ब्रह्मतेज लपून जाते. एवढे परोपकारी गंभीर प्रकृतीचे दयाळू मेघ पण विद्युलतारूपी कामिनी स्त्रिया त्यांच्याशी एकनिष्ठ राहत नसत. त्या दुसऱ्या मेघांकडे व्यभिचारी वृत्तीने धावत. ते पाहून स्त्रियांची चंचलता दृष्टीस पडेल. इंद्रधनुष्याला गुण म्हणजे दोरी नाही, म्हणून ते निर्गुण पण साकार त्याची शोभा पाहून श्रीकृष्णाच्या भ्रुवंगाची आठवण होत असे. निर्गुण ब्रह्म पृथ्वीवर उतरत आहे असे पटत असे. अहंकाराचे मूळ पुरुषांच्याच ठिकाणी तोच पुरुषाला झाकून टाकतो. तसे चंद्राच्या प्रकाशाने मेघ दिसत, पण ते त्यालाच झाकून टाकेल. संत सज्जन घरी आले की संसारात गुंतलेल्या पण हरिचरणी मन असलेल्या गृहस्थाचे चित्त जसे नाचू लागते, तसे मेघांच्या आगमनाने मोर नाचत आपले पिसारे उंच करून मेघांपुढे जणू ते अर्पण करीत. सरोवराचे पाणी चिखलाने भरून गडूळ झाले की सारस पक्षी ते सोडून जात नसत. जसे हव्यासी लोक संसारात दुःख असले तरी घरातच अडकून राहतात. पाण्याच्या प्रवाहाने शेताचे बांधणं फुटून पाणी अमर्याद वाहील, तेव्हा वाटे कलियुगात वैदिक मार्गाचे बंधारे ढासळून लोक असेच अमर्याद वागतात. परीक्षिता, वृंदावनात वर्षा ऋतूत जांभळे खजूर पुष्कळ, तेथे अनेक वृक्षफळांनी लढली. गवत एवढे होते की गायी अल्प वेळातच पोटभर चरत तेथेच गवतात बसून रवंत करीत, पण काट्यांनी ढोसूनही उठून नसत. जागोजागी वासरांसह 4-4, 6-6, 7-7 गायी अशा बसून राहत की जर दुरून पाहणाऱ्याला गवतात नवीन टेकाडे कुठून आली असं वाटे. मध्येच गायींनी माना हलविल्या की घंटांचा ध्वनी होई. शिंगांच्या आकृती विचित्र दिसत वाटे की बिन कानाची नवी खोड असलेल्या वनस्पती पावसाळ्यात कशा उगवल्या. वृंदावनात वर्षा ऋतू शोभायमान वरस्त्रीचे प्रदर्शन भरून गेला की पळत्या मेघांचा पाठलाग करीत त्यांच्यावर विजय मिळवून शरद ऋतूही अवतीर्ण झाला. परीक्षिता, शरदागमाने पाणी स्वच्छ झाले, त्याचा प्रवाह संत झाला, निर्मळ झाला. भक्तीने साधकाचे चित्त शुद्ध होते ना, तशा सर्वस्वाचे दान केलेले मेघ शुभ्र तेजस्वी दिसू लागले. जसे त्यागी संन्यासी शांत तेजस्वी दिसतात, त्यांची अंतर्बाह्य खळबळ विराम पावते, तसे झरे कुठकुठे वाहत होते, कुठे कुठे आटले होते. अरे, जशी ज्ञानी लोक कुठे कुठे अधिकाराप्रमाणे ज्ञानदान करतात, कुठे कुठे गप्प बसतात, तसेच आणि कुटुंबाचे भरणपोषण करणारे बद्ध जीव, क्षणाक्षणाने जवळ येणारा मृत्यू, क्षणाक्षणाने कमी होणारे आयुष्य यांचे भान ठेवत नाही. तसेच खंदक, डोह इत्यादी ठिकाणी निर्मळ पाण्यात राहणारे जलचर हे पाणी लवकरच आटणारे हे जाणत नव्हते. उथळ जलाशय सूर्यकिरणांनी तापू लागले. जसे दरिद्री कुटुंब वत्सल माणसाला विविध ताप
चटकन त्रस्त करतात तसे विवेकी माणूस जसे ममत्व सोडतो तसे पृथ्वी चिखल दलदल यांचा त्याग करून कोरडी होत होती. कृषकांनी शेतांचे बांध पक्के करून जे पाणी उरले होते ते तरी टिकावे म्हणून प्रयत्न चालविले होते. उघडच आहे, इंद्रियांना साधकाने असाच बाण घालून मनाची शक्ती संचित करायची असते. प्रत्याहार तो हाच नव्हे का? वेदज्ञाचे सत्वगुणी विचित्त जसे शोभते तसे चांदण्याने निर्मळ गगन शोभू लागते. देहाभिमानाने होणारे दुःख ज्ञानाने जावे तसा दिवसाचा ताप चंद्र रात्री निवळून येत होता. गोपींचा विरहाच श्रीकृष्णाने जसा शांत केला तसेच का म्हणेनाच परीक्षिता शरद ऋतू संप्राप्त झाला त्यावेळी समशीतोष्ण वायूने कृष्णाकडेच चित्त लागून गेलेल्या गोपींची विरह अवस्था मात्र वाढू लागली. परीक्षिता, गोपींची विरह वेदना कृष्णाचा वेणू वाजू लागला की अतिशय तीव्र होई. त्या वृंदावनातील श्रीकृष्णाचे रूप गुण वेणुध्वनीचे वर्णन आपल्या सख्या जवळ नाना प्रकारे करून मनाची व्यथा स्मरणाने दूर करण्याचा प्रयत्न करीत होत्या. आपापसात बोलत होत्या. अगं, तो कृष्ण किती सुंदर दिसतो. सावळा रेखीव पितांबराने त्याला शोभा येते की त्याने पितांबराला, त्याचा आणि मोरपिसांचा मुकुट. भक्तीच्या तळमळीने निघालेले आमचे निश्वासच मोरपिसांच्या रूपाने त्याने शिरी धारण केले का? ते नवे कोमल आंब्याचे डाळे हातात कसे धरतो नाही? अम्रवृक्षाचा परोपकारी स्वभाव त्याला आवडतो का? मन कोमल पालवीसारखे असेल तर कृष्ण स्वीकार करील का? असेच ती बासरी तो होटासी कशी धरतो? कळकाचा जन्म खरा पुरुषांचा, पण काय त्याची पुण्य आहे? स्वतः बासरीचे रूप घेऊन कृष्णाच्या अधरामृताचे पान करतो. आमच्यापेक्षा ती बासरी भाग्यवान नाही का गो? ज्या जळाच्या प्रवाहात तो कळक झुगला असेल तो प्रवाह सुद्धा स्वतःला धन्य मानित असेल. हो हो, आपली निर्मिती प्रभूच्या मुखी लागली म्हणून. पण खरे सांगू का, त्या बासरीच्या परमप्रिय कृष्ण काय सांगतो? ती 7 सुरांनी 7 स्वर्गातील चराचराला का सांगत सुटते? तिचे माधुर्य स्वतःचे की सर्व कामना पूर्ण करणाऱ्या कृष्णाचे अगो इतका गोड स्वर येतो की माझे चित्त ठारावर राहत नाही ग. वाऱ्यावर ते स्वर आले की जीव वर येतो. वाटते नको, हे वेगळे राहणे मुळीच नको. हा द्वैत्य भाव आता तो मी एकाच होऊन जाईल. सखे ग, काय करू? ते स्वर ऐकून पानांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. फुलांना सुगंध येऊन भेटतो. प्रस्ताहात रत्ने तयार होतात. पाण्याच्या जुळजुळ करणाऱ्याला उत्साह येतो. हरिणी कान टवकारते. घरात कोंडलेल्या आपलेपणाला सोडायला तयार नाही. आता तो मी एकच होऊन जाते हो. सखे ग, काय सांगू? ते स्वर ऐकून पानांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. फुलांना सुगंध येऊन भेटतो. प्रस्तारित रत्ने तयार होतात. पाण्याला झुळझुळ करायला उत्साह देते. हरिणी कान टवकारून आपली चपळ गती विसरतात. आपण मात्र घरात कोंडलेल्या आपलेपणा सोडायला तयार नाही. त्यांची बासरी वाजते. देवांगना स्वर्गातून जाताना मध्ये स्तब्ध होतात. पृथ्वीवर उतरू पाहतात. त्यांच्या वेणीतील दिव्य सुमने त्यांच्यापेक्षा चपळ चतुर त्या आधीच कृष्णाच्या दिव्य शरीरावर स्वतःला अर्पण करतात. अगं, त्या देवांगांना पहा, त्यांचे डोळे स्वरधुंदीत मिटले. त्यांना उत्तरीय वस्त्राचेही भान नाही. देहधारणेची वृत्ती शिथिल झाली, वस्त्रे शिथिल झाले आणि त्या गायी पहा, इथून मनानेच दिसत आहेत. त्यांचे भृंग सदृश्चित नेत्र कृष्णाकडे टकलावून पाहत आहे. कर्णाचे द्रोण करून त्या ध्वनिरूपी अमृत पित आहेत. आपण मात्र झोन विलीन होत का नाही? ती वासरे आचळातील दूध पिता पिता वेणुध्वनी ऐकताच दूध पिणे तसेच राहते. पटकन आचळे सोडून मानावर करून कृष्णाच्या दिशेला पाहता. दुधाचे थेंब गालाच्या बाजूने खाली पाडतात. पण भान कुठे हो? आणि हे वृंदावनातले पक्षी पंख विसरले. पक्षी कसले? सगळी सावधानता मुठी एवढा आकार घेऊन वृक्षाच्या फांद्यावर रसपूर्ण नवीन फळासारखी लागलेली दिसते. आणि या नदीला भोवरे का? अगं, वंशीध्वनीमुळे तिच्या हृदयात खळबळ झाली, गती कुंठित झाली, मन घोटाळले. वाहत जाणारे फुले प्रवाहाच्या काठाकडे सरकत आहे. बहुतेक कृष्णाच्या पायाकडे नदी त्यांना पाठवित आहे. ते मेघ कृष्णावर छाया करीत आहे. ते श्याम घनश्याम कृष्णावर बिंदू बिंदूने जणू फुले वर्षत आहे. छे, जीवन समर्पित करीत आहे. प्रिये, कृष्ण जेथून चालत जातो तिथलीच फुले, कृष्णचरणाने पवित्र झालेली फुले त्या भिल्लीनी त्यांचे हार करून वक्षस्थळावर धारण करीत आहे. त्यांचे भाग्य थोर. गोवर्धन पर्वताने तर कृष्ण
बलरामाला आपल्या अंगाखांद्यावर खेळून नंद यशोद इतकेच आपले भाग्य सिद्ध केले. पण सखे चर अचर सृष्टी कृष्णमय झाली. शरद ऋतू आला. आता पौर्णिमा कधी येणार? आपल्याला जगात आणखी काय हवे? कशाचीच इच्छा नाही. आता कृष्ण मिलनाशिवाय काहीच नको. परीक्षिता, व्रजवासी गोपी आपापसात अशा रीतीने बोलत. त्यांच्या मनात कृष्णाशिवाय अन्य विचार येण्यासी होत. त्यांची उत्कट अनन्य भक्ती आणखी कोणाला प्राप्त झाली आहे का? नारदांना सुद्धा त्या वंदनीय आहेत. मला त्यांच्या भक्तीचा अंश मिळाला तरी मी भाग्यवान समजेन स्वतःला. गोपींची अनन्य शरणता दिव्य आहे, अनाकलनीय आहे. जणू त्या म्हणजे विष्णूची प्रेममयी मायाच. पुढे जेव्हा शरदाची पौर्णिमा आली तेव्हा वृंदावनात श्रीकृष्णाने गोपींची क्रीडा करण्याची, श्रीकृष्णासह नर्तन गायन विहार करण्याची, अर्थात परमपुण्यवंत साधकांची जन्मजन्मीची कृष्णलीलेत स्वतः रममाण होण्याची मनीषा पूर्ण केली. हे राजा, त्या रसपूर्ण रासलीलेचे वर्णन करणे म्हणजे सूर्याला काजव्याच्या प्रकाशात पाहणे होय. पण स्वतःहून व्यक्त होणारी भावना साधना तू साध. मनुष्य जन्माचे कृतार्थत्व भगवंताच्या ह्या परमोच्च क्रीडेचे रहस्य ओळखण्यात आहे. शुकदेव तन्मय होऊन सांगत होते. शरदातील पौर्णिमा आली. गोपींना कात्यायनी व्रताच्या वेळी कृष्णाने पूर्ण काम करण्यासाठी याच रात्रीचा संकेत दिला होता. श्रीकृष्णाने आपल्या अचिंत्य महायोग शक्तीने त्या गोपींना त्या रात्रीला दिव्य रूप दिले. श्रीकृष्णरूपी चंद्राला पाहण्यासाठी पूर्व दिशेला पूर्वचंद्राचे बिंब आरक्तपूर्ण होऊन जणू काही लज्जेने तांबूस होऊन उदय पावले. त्याचे कोमल किरण वृंदावनातील भूमीवर वृक्षवेलीवर पडले. तेव्हा ते वन अत्यंत सुंदर दिसू लागले. गोपींचे मन आधीच कृष्णाचे अंश केले होते. त्यांना आपल्या सर्व वृत्तीचा त्याग करायला प्रोत्साहन देणारा भासरीचा अतिमधुर आकर्षण स्वर त्याने काढला. त्याने तर भय, संकोच, लोकमर्यादा यांचे वृत्तीबंधही गोपींच्या मनातून पकडून पाडले. प्रत्येक गोपी स्वर ऐकताच सकींनाही विसरून जेथे जशी होती तेथून तशीच वृंदावनाकडे निघाली. कोणाचे दूध काढणे थांबले, कोणाचे चुलीवरचे दूध ओतू गेले, कोणी चुलीवरची लापसी तशीच रटरटत टाकून निघाले, तर कोणी जेवायला वाढीत होते ती परत टाकून निघाले. कुणी मुलाला दूध पाजत होते, कुणी पतीची सेवा करीत होते, तीही तशीच गेली. एक गोपी उठणे लावित होती, एक काजळ घालीत होती. कुणाची वस्त्र नेसताना गडबड उडाली. उलटे वस्त्र कसे तरी लेवूनच तिने उंबराटा ओलांडला. कोणा एकीला घरच्यांनी अडवले तेव्हा तिच्या आजच्या जागी डोळे मिटून ध्यानात बुडाली. ती कृष्णाला समक्षच पाहू लागली. तिचे सर्व पूर्व संस्कार नष्ट झाले. परीक्षिता, कोणत्याही तन्मय वृत्तीचा ओघ भगवंताकडे वळविला तर साधक हरिमयच होतो. त्यांचे लौकिक भावही दिव्य होतात. त्यांचे भवबंधन सोडविणारे होईल. कृष्णाच्या ठाई त्या गोपींनी स्वतःचे पती घरात असताही असा कांता भाव ठेवला. भवबंधनातील प्रमुख तो कामबंध तोच मनुष्य भगवंताच्या ठाई लावला. त्या आपापल्या घरातून नद्या जशा सागराकडे धावतात तशा कृष्णाकडे धावत गेल्या. त्यांना पाय घालचा मार्गसुद्धा धड समजत नसेल इतक्या लगबगीने त्या गेल्या. गोपीजवळ आलेल्या पाहून कृष्ण त्यांना म्हणाला, गोपींनो, तुम्हाला काय हवं? मी तुमच्यासाठी काय करू? गोकुळात सरटी काय ना? अशा भलते वेळी तुम्ही इथे कशा? रात्रीची वेळ, अरण्य, जीवजंतूचे भय, बाई माणसाने रात्री अपराधी येण्याची काही जागा, घरी लोक वाट पाहतील, तुम्हाला शोधतील, घरची कामे टाकून का आला? कुलीन स्त्रिया तुम्ही, पतीची सेवा करा, कुणांचे संगोपन करा, मुलांचे बोधनाची काळजी घ्या. तुम्ही येथे येणे बरे नव्हे. लवकर इथून जा. वृंदावन पौर्णिमेच्या रात्री सुंदरच दिसते. त्याची शोभा पाहायला का आलात? मग पाहिली ना, आता जा परत. तुम्ही पतिव्रता, येथे माझ्यासाठीच जर आलेले असाल तर ते चुकलेच तुमचे जर माझ्यावर भक्तियुक्त प्रेम असेल तर त्यासाठी माझ्या संगतीतच राहायला नको. माझे गुणवर्णन, चिंतन, स्मरण, कीर्तन पुरेसे. तुम्ही येथे आलात ते मात्र जगात दूषण देणारे, परलोकात अधोगती देणारे. तुम्ही लवकर परत जा. त्याचे एक कठोर भाषण ऐकून गोपी शोकविवळ झाल्या. डोळ्यातून आसवे टपटप पडू लागली. त्या उष्ण श्वास टाकू लागल्या, खाली पाहू लागल्या, अंगे थरथरू लागली. सर्वस्व सोडून आल्या होत्या. आता मागे जाणे नव्हते, बोलण्याची सोय नव्हती. बोलताच येईना, कंठ दाटून आले. तरी त्यांनी हळूहळू अडखळत विनवण्या करायला प्रारंभ केला. कृष्णा, असे कसे रे बोलतोस? पती, संसार, मुलं, घरदार सारं सोडून आलो. आता कुठे जाणार? तूच तर जगत
त्रयाचा पती परमेश्वरा, अनित्य संसाराशी आम्हाला काय कर्तव्य? तुझे चरण सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. नंदलाला, तू हट्टी आहेस, पण तू आमचं रक्षण करता. तुझ्या मिलनासाठी आम्ही तळमळत आहोत. तुझी सेवा करू, तुझ्या दासी होऊ, आमचे प्राण तुझ्या वाचून वळून टाकू, आमचे प्राण तुझ्यावरून वळून टाकू. लक्ष्मीलाही तुझी चरणसेवा कधी कधी दुर्लभ होत असेल, ती तू आम्हाला पूर्वी प्राप्त करून दिली. तुझ्यासाठी आम्ही सारे काही सोडले, तू आता आम्हाला सोडून जाणार का? आम्हाला सारे काही सोडले तर तू आता आम्हाला सोडून जाणार का? आमच्या वासना पूर्ण कर, आमची तृष्णा तुझ्या स्पर्शाने तृप्त कर, आम्हाला जीवदान दे. त्यांची विनवणी ऐकून कृष्णाने त्यांच्यावर कृपा केली. त्यांना जवळ बोलून तो मध्यभागी उभा राहिला. गोपीने अत्यंत आनंद प्रेम यांनी भरून जाऊन कृष्णाभोवती फिरला. कृष्णाने त्यावेळी त्याच्या संगतीत प्रेमपूर्ण क्रीडा केल्या व त्या गोपींना अलौकिक आनंदाची प्राप्ती करून दिली. पण साधनेतील एक अति सूक्ष्म अडथळा अत्यंत वरच्या कोटीतील साधकांनाही जो परमेश्वरापासून भेदात भ्रमवितो तो म्हणजे अभिमान, अहंकार. कृष्ण आपलाच आहे, तो आपल्याला मिळाला हाच सर्व गर्व गोपींच्या मनात डोकावू लागला. परीक्षिता, ज्याला वाटते की ब्रह्म मला कळले, त्याला कळलेलेच नसते. त्या गोपी म्हणत होत्या, कृष्णा आपल्याला लाभला, हा आपला आहे. आपण सर्वश्रेष्ठ दुर्लभ ठेवा काय, तो आपल्या जवळच आहे. पण त्याच वेळी कृष्णाने त्यांचे मन ओळखले व एकदम अदृश्य झाला. गोपींवर जणू वज्राघात झाला. त्या विरहात रडू लागल्या, लोळण घेऊ लागल्या, एकमेकींना कृष्ण समजून अलिंगणे देऊ लागल्या, त्याला हका मारू लागल्या. तो तेथेच होता, पण गर्वाचा पड्डा आल्यामुळेच त्या पाहू शकल्या नव्हत्या. गोपी वनस्पतींना, नदीला, मुंग्यांना, प्रस्तारांना, वृक्षांना कृष्ण कोठे आहे, कृष्ण कोठे आहे म्हणून विचारू लागल्या. कृष्णाने केलेल्या पराक्रमाच्या स्वतःच नकला करून वन रिजवू लागल्या. त्यांना कृष्णाच्या एका गोपीच्या पावलाच्या खुणा दिसल्या तेव्हा त्या मत्सरग्रस्तही झाल्या. पावलाच्या खुणामागे जाऊन पाहता तो थोड्या अंतरावर ती गोपी रडत बसलेली. तिला कृष्णाचे केवळ मजवरच प्रेम आहे असा अभिमान झाला, म्हणून तिला कृष्ण सोडून गेला. गोपी सारे वृंदावन ढुंढाळू लागल्या. खूप दूर गेल्या, पण तो सापडेना. तेव्हा सर्वजणी आर्तस्वराने आक्रोश करू लागल्या. अनेक प्रकारे त्या परमानंद रूप गोविंदाची स्मरण स्तोत्रे गाऊ लागल्या. त्यांची विरहातूर अवस्था पाहून मात्र कृष्ण त्यांच्यामध्ये पुन्हा प्रगट झाला. सर्व गोपी नवचैतन्य प्राप्त झाल्यासारख्या उठून त्यांची सेवा करू लागल्या. आपल्या प्रेमाची ग्वाही देत गोपींनी त्याला विचारले, प्रेम करणाऱ्यावरच कोणी कोणी प्रेम करतात, इतरांवर नाही. प्रेम न करणाऱ्यावरही कोणी कोणी प्रेम करतात, पण कोणी असे मसतात की कोणावरच प्रेम करीत नाही. कृष्ण म्हणाला, पहिल्या कोटीतले लोक प्रेमच करीत नाही, ते देवाणघेवाण करतात. दुसऱ्या कोटीत माता पिता असतात, प्रेम करणे हा त्यांचा स्वभावच असतो. तिसऱ्या कोटीत पूर्ण अद्वैती प्रेम करणाऱ्यांचे भान नसणारे द्वैती असे 2 प्रकारचे लोक असतात. शिवाय कृतकृत्य झालेले लोकही असतात. मीही कोणावर असे प्रेम करीत नाही, सर्वांचे मी समजतो. पण गोपींनो, तुम्ही माझेच चिंतन करावे, म्हणजे मी मध्ये अदृश्य झालो. विराहातच माझे स्मरण तुम्हाला भक्तांना राहते. मी तुम्हाला वचन देतो की आपली रासलीला जगात अत्यंत वंदनीय, गूढ, पवित्र मानली जाईल. श्रीकृष्णाने शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र दिव्य लोकात गोपींची चित्ते नेऊन अत्यंत गूढ अशा रासक्रीडेत घालवली. प्रत्येक गोपीसह कृष्णाने स्वतंत्र असे रूप धारण केले. जितक्या गोपी तितके कृष्ण. देवही ते दृश्य पाहता पाहता चकित झाले. परीक्षिता, श्रीकृष्ण ज्योतिर्मय पूर्णावतारी दिव्य देहधारी लीला विग्रही होता. त्यांची रासलीला ही भौतिक मनाच्या आकलनाच्या पलीकडे. शारीरिक शृंगाराच्या साह्याने त्या क्रीडेचे वर्णन करणे म्हणजे श्रोत्यांना भ्रमात पाडणेच होय. पुरुष प्रकृती, कृष्ण गोपी रूपाने सृष्टीत नित्य निरंतर क्रीडा करीतच आहे. त्यातूनही सृष्टी चालली. त्या दिव्य दर्शनाची क्षमता प्राकृत जनांच्या ठाई नाही. परीक्षिता, गोपीच्या ठिकाणी असलेल्या सर्व वासना कृष्णाने नष्ट केल्या. भगवंताला ते अर्पण केले. भगवंताला जे अर्पण केले ते भक्ताचे राहत नसते. आता श्रीकृष्णाची कथा आणखी सांगायची आहे ती ऐक. शुकदेव म्हणाले, श्रुत शौनक संवाद आला. जनसमुदाय मोठा बसला होता. नैमिषारण्यात कथाकथन चालले होते. मध्याग्नाला असून अवकाश होता. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण कंसाचा वध बघूया. हरे नमः, हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सूनार्थ भावये सुरीः. देवकी सुतं गोविंद
वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.